नमस्कार मित्रमैत्रिणींनो. अजितदादा पवार यांना जाऊन आता 5 दिवस झाले. पहिले 2-3 दिवस अजितदादांचे खूप व्हिडिओ व्हायरल झाले. परंतु कालपासून त्यांचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होतोय. प्रत्येक जण तो व्हिडिओ शेअर करतो आहे. तो व्हिडिओ आहे एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर किंवा एखादी राजकारणी आणि खासदार किंवा आमदार गेल्याच्या नंतर त्या जागी नेमकं कोण येईल याच्यासाठी जे इतर राजकारणी घाई करत असतात, त्या राजकारण्यांना खडसावणारं हा व्हिडिओ आहे. एक छोटासा 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे. ज्याच्यामध्ये अजितदादा पवार हे गिरीश बापट 2 वर्षापूर्वी जेव्हा गेले 2023 मध्ये, तेव्हा त्यांच्या संबंधी ज्या काही चर्चा सुरू होत्या त्याच्यावर व्यक्त झालेला हा व्हिडिओ आहे. ज्याच्यावरनं ते म्हणतात की ते जाऊन 1 दिवस सुद्धा नाही झाला. अजून त्यांचं सावडायचं सुद्धा राहिलेलं होतं आणि तरीही लोकांनी घाई सुरू केलेली होती, की आता गिरीश बापट गेले तर मग त्यांच्या जागी कोण होणार खासदार? मग कोण उभं राहणार? मग भावी खासदार वगैरे चर्चा सुरू झाल्या. पोटनिवडणुका कोणत्या तारखेला घ्यायच्या? या चर्चा कधी सुरू झाल्या? माणूस गेल्याच्या नंतर लगेच त्याच दिवशी, त्या दुसऱ्या दिवशी. हे सगळं पाहून अजितदादांना राग आला आणि इतकं भयंकर तुम्ही तो व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल की मनापासून या माणसाने त्यांना असं झालं की तुम्हाला काय अक्कल आहे काय? जनाची नाही तर मनाची आहे का? काही माणुसकी आहे का? अशा पद्धतीने ते बोलत आहेत. पहिले तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि त्याच्यावर लोक काय म्हणतायत हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. मला तर पहिला राग एवढा आला की आम्ही त्यांना भेटायला गेलो. मला वाटतं दुसऱ्या दिवशी जयंतराव गेले. अस्थि विसर्जन तेपर्यंत झालेलं नव्हतं. मी ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी जाऊ शकलो नाही. दुसऱ्या दिवशी माझा कुठेतरी कार्यक्रम होता म्हणून तिसऱ्या दिवशी गेलो. अस्थि विसर्जन झालेलं नव्हतं. काय आपण काय अगदी त्या निवडणूक नाही लागली तर जीव चाललेत काहीचे. काय जनाची नाही मनाची माणुसकीची काय सगळंच कुठं सोडलं का? तुमच्या आमच्या घरामध्ये जर अशा प्रकारची दुःखद घटना घडली तर माणूस 13-14 दिवस गप्प बसतो. महिनाभर गप्प बसला म्हणून बिघडलं कुठं? सारखं कोण कुठं काय करणार? कोण उमेदवार देणार? कोण काय करणार? कोण आत्ताच भावी खासदार म्हणून तिथं पोस्टर लावायला लागले. अरे कुठं गुडघ्याला बाळशिंग बांधून निघाला. तर बघितलं तुम्ही, तुमच्या लक्षात आलं असेल, अजितदादा गेल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी जेव्हा सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्याच्यानंतर अनेकांनी उलट-सुलट चर्चा केल्या. अर्थात महिलांनी पुढे जावं हा विषय आहेच, गेलंच पाहिजे. परंतु तिसराच दिवस असणं, शिवाय एक उपमुख्यमंत्री होते, ते पद रिकामं सुद्धा नव्हतं. शिवाय अजितदादांकडे असलेलं खातं हे आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतःकडे घेतलं आहे, अर्थ खातं. त्याच्यामुळे असं कुठलंच खातं रिकामं नव्हतं. कुठलंही पद रिकामं नव्हतं. 2-2 उपमुख्यमंत्री सोडा, एक सुद्धा उपमुख्यमंत्री असणं काही गरजेचं नाहीये. कारण 2014 ते 19 मला सांगा, आपल्या राज्यामध्ये कोण होतं उपमुख्यमंत्री? कोणीच नव्हतं. याचा अर्थ काय आहे? उपमुख्यमंत्री हे पद संवैधानिक पद नाहीये, संविधानाने दिलेलं नाहीये. तुम्हाला वाटलं तर करा. कधी 1 करतात, कधी खुश करण्यासाठी 2 करतात, कधी खुश करण्यासाठी इथून पुढे 5-5 लोकांना सुद्धा उपमुख्यमंत्री हे लोक करू शकतात. त्यानिमित्ताने ज्या चर्चा सुरू होत्या आणि काही लोकांनी असं म्हटलं, त्याच्यात काय इतकं? काही नाही होत, वेळच तशी आली होती. त्याच्यावर मला असं वाटतं, की हे जे अजितदादांचं उत्तर आहे, ते एकदम कान टोचणारं आहे. आता याच्यात बिलकुल हे बघा, सुनेत्रा पवार यांचं बिलकुल मला नाही वाटत त्यांचं काही चुकलंय. कारण मी तुम्हाला सांगते, की त्या इतक्या प्रचंड दुःखामध्ये आहे आणि वरून त्यांच्यावरून माहित नाही आपल्याला, की कोणतं प्रेशर आलं. काय प्रकारे प्रेशर त्यांच्यावर कोणत्या बाजूने आलं हे माहित नाही. गेल्या 10 वर्षापासून आपण महाराष्ट्राचं राजकारण बघतोय. या ठिकाणी काय काय अनैतिक पद्धतीने फोडाफोडी कोणी केली, कशी केली, कशा प्रकारचे धाक दाखवले हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ज्या माऊलीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता, तिला माहित नाही अजून कोणती भीती, कोणतं काय तिच्यावर आलं आणि त्यामुळे त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनाही कळलं नसेल, चला ठीक आहे जाऊया, चला घ्या शपथ घेऊया. म्हणजे मी तर म्हणते त्यांनी फार काही विचार केला नसेल. कोणी म्हणलं हे करा, ठीक आहे करते. कारण की त्यांच्या सगळ्या एकंदर अटायरवरून बिलकुल वाटत नव्हतं की ते त्या मूडमध्ये आहे. त्यांनी नकार सुद्धा दिलेला असू शकतो मी तर म्हणते. कारण जेवढे त्यांचे व्हिडिओ बघते ते समजदार वाटतायत. पर्यावरणाबद्दल त्यांना प्रेम आहे असं दिसतंय. अत्यंत साधं राहायला आपल्याला आवडतं असं त्या बोलताना दिसतात. अर्थात त्यांच्या पर्सनल आयुष्यात आपल्याला आत्ताच नाही जायचंय. पण हे सगळं झालं. अनेक लोक म्हणायला लागले की कारण दादा गेल्याच्या नंतर जे 4 लोक चांडाळ चौकडी, गिधाडं, रक्त पिणारे जे सगळे गेचडं बसलेले होते की नाही,
दुसऱ्याच दिवशी चर्चा सुरू केल्या, दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना भेटले, प्रफुल्ल पटेल भेटले, छगन भुजबळ भेटले, सुनील तटकरे भेटले, तो PR सांभाळणारा नरेश अरोरा त्याचंही नाव येते. हे सगळे लोक दुसऱ्या दिवशी भेटले. शासकीय दुखवटा होता ना 3 दिवसाचा, 3 दिवस थांबता नाही आलं तुम्हाला. तुम्ही मग आदल्या ते अग्नी द्यायच्या त्या टाइमला यांचं सगळं इकडे सेटलमेंट चाललेली. मोठ्या हॉटेलमध्ये, बारामती मधल्या मोठ्या हॉटेलमध्ये बसून सगळं ठरलं होतं म्हणे पुढे काय काय करायचं, कशा पद्धतीने करायचं. सुनेत्रा वहिनींचं नव्हतं ठरलं, ह्या लोकांचं ठरलं होतं जे आजूबाजूला भूतभूतासारखे फिरत असतात, ज्यांना दादांनी फार भाव दिलेला कधीच दिसत नाही. तुम्ही बघा, ते होते त्यांच्यासोबत आमदार मंत्री वगैरे, ते पक्षातले ते लोक होते जुने, पण त्यांनी फार कधी त्यांना काहीतरी बाबा महत्वाचं पद दिलेलं दिसत नाही. आणि त्या लोकांच्या सगळ्या गिरट्याच्या चाललेल्या होत्या मे बी त्या भीतीतून की आता पक्ष हातातून जाऊ नये, ह्या लोकांनी परत एकदा पक्ष फोडून काहीतरी वेगळं करू नये म्हणून. काय दबाव आला माहित नाही, परंतु त्याच्यावर मला असं वाटतं की अजितदादांचा हा व्हिडिओ एक चपराक आहे, सुनेत्रा वहिनींसाठी नाही. चपराक आहे ह्या 4 चांडळ चौकड्यांसाठी जे घाई करत होते. आणि अजूनही त्यांचं बोलणं चाललेलं आहे. सुनील तटकरे मीडियाला बाईट्स देतच आहेत. लोकांनी विचारलं पक्ष एक होणार का, ते म्हणतात नाही होणार, ज्यांना यायचं असेल ते या इकडे, NDA सोबत आम्ही आहोत. अरे थोडा विचार करा, तो आत्मावरून काय म्हणत असेल दादांचा, त्यांनी काय विचार केलेला होता सगळ्यांना माहिती आहे. महानगरपालिकेला एकत्र आलेले होते, पुढे एकत्र येणारच होते. तुम्ही निदान गप्प तरी बसा, तुम्ही निदान एवढं तरी म्हणा की आम्ही चर्चा करतो, दादा काय म्हणाले होते शेवटी हे बघतो, सगळ्यांचं मत काय होतं त्याच्यानुसार ठरवतो. नाही, यांनी निर्णय देऊन टाकला, फडणवीसांनी निर्णय देऊन टाकला. आणि तुम्ही उलट इकडे विचारा, रोहित पवारांना विचारलं, रोहित पवार म्हणाले मी 15 दिवस काहीच बोलणार नाही याच्यावर, नंतर आम्ही बोलू काय बोलायचं ते. ते म्हणतात की मला आत्ता काहीही राजकीय चर्चा करायची नाही आहे, राजकारणात नेमकं काय होणार, पक्षाचं नेमकं काय होणार. स्वाभाविक आहे, ज्यांच्यावर ते कोसळलेलं आहे ते त्यांना माहिती आहे. आणि हे नैतिकतेला धरू नये, जनतेला ते पटत नाहीये. आपण माणूस आहोत, ह्युमन बिईंग आहोत. तुम्ही हे नका म्हणू राजकारण असंच असतं. नाही, राजकारण हा काही वेगळा धंदा नाही, आपल्या पैशावर चाललाय तो, असंच असतं म्हणून. जेव्हा सोडून द्याल ना, तर आपल्याला माहित नाही कशा प्रकारे ओरबडती आपल्याला. आणि त्यामुळे मी म्हणते की याच्यावर हे जे आता व्हिडिओ व्हायरल होतोय, हे निदान ह्या 4 लोकांना आणि अजून जे भाजपचे लोक जे या गोष्टीचं त्याच्यात काय इतकं म्हणतात, त्या इंदिरा गांधीचं उदाहरण देत आहे म्हणे. इंदिरा गांधी गेल्याच्या नंतर ते राजीव गांधी लगेचच पंतप्रधान झाले होते 7 तासात. त्या पंतप्रधान होत्या देशाच्या, हे पद रिकामं राहू शकत नाही. अजितदादांचं पद हे ऑलरेडी शिंदेकडे होतं. अजितदादा हे त्यांच्या आमदारकीसाठी विचार होऊ शकतो नंतर. दादांचाच व्हिडिओ आहे ना, ते काय म्हणतात, तुम्हाला आहे का, अक्कल आहे का? ते म्हणतात असा राग आला मला त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या त्या बोलण्यावरून राग दिसतोय, किती जेन्युनली ते आलेला आहे. लागल्यास परत एकदा मागे जाऊन तो व्हिडिओ बघा. ते म्हणतात तुम्हाला काही जनाची मनाची माणुसकी काही आहे का, थोडं जाऊ द्या. उलट ते हेही म्हणतात की तुमच्या घरामध्ये काय झालं असतं तर तुम्ही काय केलं असतं. वेळ आज आलेली आहे की त्यांच्याच सोबत आज असं झालं. आणि लोक म्हणतात की आता कान टोचायला दादा तुम्ही नाही आहात. आणि त्यामुळे सुज्ञ जी जनता आहे तिने तरी निदान दादांचेच हे व्हिडिओ एकमेकांना शेअर करून अशा धूर्त लोकांचे कान टोचले पाहिजे म्हणून हा व्हिडिओ. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते.